ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचा मंत्री आहे। त्यामुळं जिल्हा परिषद माझ्या खात्यांतर्गत येते, पंचायत समिती माझ्या खात्यांतर्गत येते आणि ग्रामपंचायत पण माझ्या खात्यांतर्गत येते आणि आमच्या बहिणींचा महिला बचत गट पण माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात। तेव्हा ही निवडणूक ही ग्रामविकास खात्याच्या अस्तित्वाची फलटण विधानसभा मतदारसंघातील हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवार निवडीची ही प्रक्रिया आता चालू आहे आणि या प्रक्रियेचा भाग म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज या ठिकाणी फलटणमध्ये होत असताना आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनचं साम्राज्य खालसा केलं ते आदरणीय रणजितदादा, आमदार सचिनदादा पाटील, आपल्या फलटण शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष सन्माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर, सन्माननीय प्रल्हाद तात्या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, दिलीपसिंह भोसले आमचे ज्येष्ठ नेते, शिवरूपराजे खर्डेकर, माणिकराव सोनवलकर, नरसिंह निकम वकील साहेब, अशोकराव जाधव, सुहास मांढरे, विकासभाऊ नलावडे असे अनेक नेते आहेत। सगळ्यांचंच नाव या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे, पण सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो। दादा आपल्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। अगदी आमदार असतील, दादा असतील, शिवरूपराजे असतील, तात्या असतील, आमचे दिलीपराव भोसले असतील, या सगळ्यांचं एकदा हात वर करून जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया की ज्यांनी फलटण शहरामध्ये सातत्यानं दादा मी आल्यानंतर अनेकांना वाईट वाटत होतं, मी फलटणला आलो की अनेक लोकांना वाईट वाटत होतं आणि कायम मी आल्यानंतर वरचा आलाय खालचा आलाय अशा पद्धतीची परिस्थिती असायची। काळाचा महिमा काय असतो बघा। आज फलटण शहराच्या प्रथम नागरिकांनी माझं स्वागत केलं, नगराध्यक्षांनी माझं स्वागत केलं आणि खऱ्या अर्थानं फलटण विधानसभा मतदारसंघाच्या परिवर्तनाची सुरुवात जी सचिन दादांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुरुवात झाली त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम फलटणच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालं आणि शमशेर दादा नगराध्यक्ष झाले। काही लोकांचा राजकीय उदय हा नगराध्यक्ष निवडीच्या विजयानंतर झाला होता, त्याच लोकांचा राजकीय अस्त, राजकीय शेवट हा नगरपालिकेच्या पराभवान झालेला आहे, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन। आज या ठिकाणी बघितल्यावर मला मनापासून आनंद होतो। फलटण शहरातल्या अनेक बैठका मी सातत्याने बघितलेल्या आहेत, तेव्हा तात्या प्रचंड दहशतीखाली असणारा, प्रशासकीय राजकीय सगळ्या बाजूने दहशत असणारा हा तालुका, त्यावेळी मुश्किलीनं माणसं बाहेर निघायची आणि अशा मुलाखतीला कुणी येऊन जाहीर तिकीट मागणं, उलटा आम्ही तिकीट घे म्हणून मागं लागायचो, कुणाच्या तरी मागं लागायचं, तिकीट घे उभा राहा, खरं आहे की नाही? त्यामुळे आम्ही मागं लागायचो कुणाच्या तरी की तिकीट घ्या म्हणून। आणि आज फलटण तालुक्यातनं विधानसभा मतदारसंघातनं एका जिल्हा परिषद गटातनं इच्छुकांच्यासाठी तिकीट मागण्याला आलेला हा जनसमुदाय बघितल्यानंतर
परिवर्तन होणार आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही कुरमुड्या ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही. अशा पद्धतीचं वातावरण या फलटण तालुक्यामध्ये फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आपण बघताय. दादा, फलटणच्या पराभवाचा धसका राज्यातल्या नेत्यांनी सुद्धा घेतलाय. अनेक नेते या जिल्ह्यामध्ये झालेला पराभव, त्यातून झालेले बदल बघितल्यानंतर स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी चिंता निर्माण झालेली आहे. म्हणून अनेक नेते एकत्र येऊन आघाडी करण्याचा, युती करण्याचा प्रयत्न गेल्या 2-4 दिवसापासून 8 दिवसापासून चालू आहे. पण दादा, ज्यांनी आजचा महानगरपालिकेचा निकाल बघितलेला आहे तो कुठलाही नेता अशा पद्धतीचं धाडस करणार नाही. अशा पद्धतीचा निकाल आज महानगरपालिकेनं दिलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. आपण हे सगळ्यांनी हात वर करून एकदा जोरदार टाळ्या वाजवून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करूया की 29 पैकी माझी जी माहिती आहे त्यातल्या 26 महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा आता फडकताना आपण सगळेजण पाहतोय, महायुतीचा झेंडा फडकताना पाहतोय. त्यामुळं ही परिवर्तनाची लाट आहे आणि या लाटेमध्ये आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की आदरणीय रणजितदादा आणि सचिनदादांच्या आपल्या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली, शिवरूपराजे आपण असाल, तात्या आपण असतील, दिलीपरावजी भोसले साहेब असतील, या सगळ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली फलटण आता परिवर्तनाच्या दिशेने, परिवर्तनाचा पहिला दुसरा टप्पा आता पूर्ण झाला आहे. परिवर्तनाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आता आहोत आणि या अंतिम टप्प्यातली ही निवडणूक आहे, ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आहे. मी आपल्याला दादा सांगेन, आता जी निवडणूक आहे ती माझ्या खात्याची निवडणूक आहे. मी ज्या खात्याचा मंत्री आहे, ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचा मंत्री आहे, त्यामुळं जिल्हा परिषद माझ्या खात्याअंतर्गत येते, पंचायत समिती माझ्या खात्याअंतर्गत येते आणि ग्रामपंचायत पण माझ्या खात्याअंतर्गत येते आणि आमच्या बहिणींचा पहिला बचत गट पण माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. तेव्हा ही निवडणूक ही ग्रामविकास खात्याच्या अस्तित्वाची, ग्रामविकास खात्याच्या मान भान अभिमान स्वाभिमानाची निवडणूक आहे. मला खात्री आहे दादा, ग्रामविकास खात्याचा मंत्री दादाचा भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की दादा या तालुक्यासाठी, या फलटण मतदारसंघासाठी जे जे मागतील ते सगळं ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून देण्याचं काम आम्ही करू. ग्रामपंचायत कार्यालयापासून, अंतर्गत रस्त्यापासून, गटरपासून, स्मशानभूमीपासून जे लागेल ते सगळं माझ्या खात्यातनं देता येतं. ते सगळं देण्याचा शब्द या निमित्तानं देतोय. पण आपल्याला माझी विनंती आहे, कालच कुठली तरी ग्रामपंचायत, कुठली चौदरवाडीची ग्रामपंचायत इथं इथले एक नेते गेले आणि त्यांनी सांगितलं स्मार्ट शाळेला पैसे मी दिलेत. आता त्यांना सांगतो, आता लबाड बोलून बोलून दाढी पांढरी झाली आहे, आता आणखीन किती लबाड बोलणार. त्या स्मार्ट सिटी शाळेचा प्रस्ताव आदरणीय रणजितदादांनी आणि आमदार सचिन दादांनी दिला आणि त्याला मान्यता ग्रामविकास खात्यातनं जयकुमार गोरेनं दिली. लक्षात असू द्या, त्यासाठी सीओला फोन दिला. आता म्हणा सीओला फोन करून दुसऱ्या शाळेला मान्यता द्या बघू. त्यामुळे लबाडाच्या घरचं आमंत्रण हे फार दिवसाचं आणि खरं नसते. माझं विनंती आपल्याला सगळ्यांना आहे, आपण सगळ्यांनी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकदीनं भाग घ्यावा.
आणि असा पराभव करावा की जी लोक जनतेला गृहीत धरतात, जी लोक जनतेला आपलं गुलाम मानतात, ज्यांनी आत्तापर्यंत या तालुक्याला विकासाचं पासून वंचित ठेवलं, कुणी काही म्हणू द्या, पण मी आज सांगतो फलटणसारख्या समृद्ध तालुक्यामध्ये जे घडायला पाहिजे होतं ते अजिबात घडलं नाही. मानसारखा दुष्काळी तालुका समृद्ध होताना आपण बघतोय, त्या भागामधलं शेती समृद्ध होताना बघतोय, त्या भागामध्ये प्रचंड मोठी MIDC येताना आपण बघतोय, पण या भागाचा विकास झाला नाही. इथलं पाणी या तालुक्याला मिळालेलं आहे. इथल्या प्रत्येक विकास योजनेमध्ये आडवं येणाऱ्या लोकांना आडवं करण्याची वेळ आता या निमित्तानं आली. मी आपल्याला विनंती करतो, आदरणीय रणजितदादा आपल्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत, ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहत आहेत आणि बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आपल्या या संघटनेला मजबूती देण्याचं काम करत आहेत. सोबत शिवरूपराजे आहेत, तात्या आहेत, आमदार तर आहेत, पण तो सगळेच आपलं दिलीपराव भोसले जे असतील आणि सगळे स्टेजवरचे सन्मान्य असतील, सगळे मिळून संघटितपणे काम करत आहेत. परंतु मी जाताना एवढंच सांगणार आहे, फलटणमध्ये आलो आहे म्हणून शिवरूपराजे सांगतो तुम्हाला, जेव्हा जेव्हा जंगलामध्ये वाघ येतो तेव्हा तेव्हा लांडगे अस्तित्वासाठी कळप करायचा प्रयत्न करतात, कळपाने राहायचा प्रयत्न करतात. परंतु असे किती लांडग्यांचे कळप झाले तरी सुद्धा जंगलचा राजा वाघच असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे दादा तुमच्या नावातच सिंह आहे. कुणी येऊ द्या, कुणाची आघाडी होऊ द्या आणि कुणी कुठेही जाऊ द्या, फलटणची जनता आता रणजितदादांच्या सोबत भारतीय जनता पक्षासोबत आहे. त्यामुळं आता कुणी चिंता करायचं काम नाही. आता मधली टमटम गेली असेल, राहिलं उरलेलं काय असलं तर आपलं भरून सामान वाचवायचा प्रयत्न करावा, एवढी विनंती या निमित्तानं करेन. आपल्या सगळ्यांना माझी सांगणं आहे, शेवटी संघटन मोठं होतं, लक्षात ठेवा. संघटन मोठं होतं जेव्हा संघटनेचा सुकाळ येतो तेव्हा इच्छुकांची संख्या प्रचंड असते. सगळ्याला वाटतं आम्ही संघर्ष केलाय, आता चांगला काळ आहे, आता मला तिकीट मिळालं पाहिजे, मला संधी मिळाली पाहिजे. अनेक लोकांचं म्हणणं असतं मी पहिल्या दिवसापासून दादाच्या सोबत आहे, दादाने आता नवीन माणसं घेतली, आता नवीन माणसाला तिकीट देत आहे, आता आम्ही केलेल्या संघर्षाचं काय. अशा अनेक गोष्टीवर चर्चा सातत्यानं होत असते. पण लक्षात ठेवा, महाभारतापासून आजपर्यंतचा विषय आपण बघितला, महाभारतात सुद्धा कौरवांचा पराभव करण्यासाठी लागणारे योद्धे, महाभारतामध्ये सुद्धा कौरवांचा पराभव करण्यासाठी लागणारे योद्धे भगवान श्रीकृष्णाने वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवले होते आणि त्यांचा वापर कौरव सेना संपवायला केला होता. त्यामुळं अनादी कालापासून हे चालत आलंय. जेव्हा जेव्हा शत्रूला नेस्तनाबूत करायचं असतं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून आपण बघा, जेव्हा महाराजांना स्वातंत्र्य वाढवायचं होतं, मोठं करायचं होतं, जेव्हा स्वराज्यावर संकट आलं, महाराजांनी सुद्धा 32 किल्ले दिले. पण 32 किल्ले देत असताना पुन्हा 62 किल्ले जिंकण्याचा पाया महाराजांनी मजबूत केला होता. त्यामुळे सगळ्यांना संधी मिळेल असं नाही. माझी विनंती आहे, ज्यांना संधी मिळेल त्यांच्या पाठीशी आपण ताकदीनं उभं राहावा. शेवटी एक आहे, भारतीय जनता पक्षाचं तिकीट इथल्या लेवलला कधीही फायनल होत नाही. एका बाजूला पक्षाचा सर्वे आहे, दुसऱ्या बाजूला देवेंद्रजींचा सर्वे आहे, तिसऱ्या बाजूला रणजितदादांचा सर्वे आहे. आणि जेव्हा तिकीट इच्छुकांची यादी वरती जाते तेव्हा सर्वे आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते. त्यामुळं आपल्याला माझी विनंती आहे, भारतीय जनता पक्षाची उमेदवारी ही मुंबईतून आणि पक्षाच्या कार्यालयातून ठरते. तेव्हा सगळ्याचं मेरिट बघितलं जातं. याचा अर्थ दुसऱ्याला मेरिट नव्हतं असं नाही, मेरिट सगळ्यांना असतं. पण त्यातून इलेक्टिव्ह मेरिट या क्षणी कुणाचं आहे त्याला तिकीट मिळतं. आणि याची जाणीव आपण ठेवून तिकीट मिळालं आणि नाही मिळालं तरीसुद्धा
कमळ हाच आपला पक्ष आहे, भाजप हाच आपला पक्ष आहे, रणजितदादा हाच आपला नेता आहे, हे मानून आपण ताकदीनं काम करण्याचा संकल्प करावा, एवढी या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मला वाटतं आपण सगळेजण या अनुषंगानं काम कराल आणि जी परिस्थिती याल ते स्वीकाराल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तात्या तुम्ही ज्येष्ठ आहे, सगळ्यांचा मेळ घाला आणि जे जे नाराज आहे त्यांना मिटवायची सगळ्यांची जबाबदारी, त्यांचं मिटवायची जबाबदारी तात्या तुम्ही घेऊन टाका. कारण तात्याच्याकडे सगळ्या मिटवामिटवीची जबाबदारी सध्या आहे. तात्या आमच्याकडे मिटवायला यायला लागणार आहे तुम्हाला थोड्या दिवसात. त्यामुळं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी. आणि जाताना पुन्हा सांगतो, कुणीही येऊ द्या, कुठलाही मंत्री येऊ द्या, कुठलाही पालकमंत्री येऊ द्या, काय मी तुम्हाला सांगतो ह्या फलटणचा पालकमंत्री रणजितदादाच आहे. आणि या दादाच्या पाठी अख्खं सरकार आहे आणि या दादांच्या पाठी मुख्यमंत्री आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची लक्षात घेऊन आपण ताकदीनं जो फलटणचा विजय मिळवला, आपण अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो विजय मिळवला, तसाच विजय या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्याला मिळवायचा आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा झेंडा सातारा जिल्हा परिषदेवर आपल्याला फडकवायचा आहे. त्याच्यामध्ये फलटणचं योगदान मोठं असलं पाहिजे, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. दादांचा आग्रह आहे की भाऊ तुम्ही मुलाखतीला थांबलं पाहिजे. दादा आपली क्षमा मागतो. गेल्या 1 महिन्यापासून सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये आम्ही रात्रीचा दिवस करून मेहनत केली आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती निवडणूक लढवली. आणि सांगायला आनंद होतो, सगळ्या एक्झिट पोलला सगळे एक्झिट पोल फेल झाले आणि भारतीय जनता पक्ष सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष बहुमतामध्ये स्वतःच्या ताकदीवर, दादा निवडणूक सुद्धा महायुतीत लढलो नाही आम्ही, भारतीय जनता पक्ष कुठल्याही पक्षाला सोबत न घेता सोलापूरची महानगरपालिका लढला. 102च्या 2 ठिकाणी कमळ चिन्हावरची निवडणूक लढलो. आणि आम्ही ज्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे, अजून काही निकालाचं बाकी आहेत, पण तात्या जेव्हा आम्ही 50चा आकडा गाठला आहे तेव्हा समोरचे 3च उमेदवार विजयी झालेत. 53 झाले, आता अजून 50 मोजायचे आहेत. पुढं काय होईल माहिती नाही मला, परंतु एक ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचा विजय मिळाला आहे. आम्ही प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे माझ्या सगळ्या उमेदवारांची इच्छा आहे की भाऊ लवकरात लवकर पोचा, तुम्ही मला त्या ठिकाणी पोचण्यासाठी मुलाखतीच्या ह्याच्यातून मला सूट द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि मला जायची परवानगी द्यावी अशी विनंती करतो. पण जाताना माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, ग्राम विकास खातं आणि अख्खं सरकार रणजितदादा सचिनदादाच्या पाठीशी उभा आहे. कुणी येऊ द्या, कुणी काही बोलू द्या. DPDCतला 1 रुपया नाही आला तरी DPDCपेक्षा 10 पट पैसे इथं देईन, काळजी करू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फलटण तालुक्यातील महायुतीच्या उमेदवारी मागणीकरता इंटरव्ह्यू करता पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयाभाऊ, उपस्थित सर्व आमदार महोदय, नगराध्यक्ष महोदय, सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यात सोपं कारण व्यासपीठ खूप वाढलंय. सकाळपासून जयाभाऊ ही 1 किंवा 1.5 जिल्हा परिषद गट असू शकतो. उमेदवारी मागणी करता या तालुक्यामधनं हजारोचा जनसमुदाय या ठिकाणी आपल्याकडे येत आहे. आतापर्यंत सकाळी 9 वाजल्यापासून आता वाजले किती? 1 वाजले, 12 वाजे 12:30 एकच गट
तरडगाव गट. खाली माईकला लावायचं. पूर्वीची फलटण तालुक्यातली परिस्थिती आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आदरणीय देवाभाऊ असेल, दादा असतील आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने फलटण तालुक्यातली परिस्थिती पलटली. मी दोन गोष्टीसाठी या ठिकाणी आदरणीय जयकुमार गोरे यांचा अभिनंदनाचा ठराव दोन गोष्टीसाठी मांडायचा आहे. एक तर असं कुठलंही गाव फलटण तालुक्यातलं नाही तिथं जयाभाऊंनी निधी दिला नाही. सगळ्या गावामध्ये निधी आला का? 200 कोटी रुपये निधी ग्रामविकास खातं फलटण तालुक्याला देतं म्हटले. इलेक्शन लागले, अजून सुरुवात झाली नाही, 50 कोटी रुपयाचा निधी जवळपास जयाभाऊंनी फलटणला दिलाय. हा एक झाला अभिनंदन. आणि सोलापूरची आज महानगरपालिका जयाभाऊंच्या नेतृत्वाखाली वेगाने घोडदौड करते. नामोनिशान विरोधकांचा शिल्लक ठेवलेला नाही. त्यामुळं दोन्हीसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून जयाभाऊंचं अभिनंदन. त्यांचा सोलापूरला जाणं महत्त्वाचं आहे. वेळात वेळ काढून फलटणला आपल्या सर्व उमेदवारांना भेटायला त्या ठिकाणी आलेत. पण उमेदवार जो सगळ्यांना भेटायचं झालं तर 9 वाजेपर्यंत थांबावं लागेल रात्री. त्यामुळं जेवढे उमेदवार या ठिकाणी आहेत त्यांना एक 10 मिनटं एका गटाचं एक जिल्हा परिषद गटाची बैठक घेतील आणि पुढे निघतील. आपण सर्वजणांनी मला एकच सांगायचं आहे, उमेदवाराच्या शिफारसी करणं आमच्या हातात आहे. मग आमदार साहेब तिकडे राष्ट्रवादीला करतील, शिवरूप राजेत, आम्ही सर्वजण मंडळ भाजपला करू. नावं मात्र जी येणार आहेत ती त्यांचे पक्ष सर्वे ठरवून नावं घेणार आहेत. प्रत्येक पक्षाचे केंद्रीय सर्वे चाललेले आहेत. उद्या मला वाटलं की नाही बाबा या ठिकाणी निकम वकिलांना उमेदवारी द्यायची, पण निकम वकिलांचं जर नाव सर्वेमध्ये चालत नसल्यास तर तिथे त्या ठिकाणी आमचा नाईलाज होणार. आपल्याला सगळ्याला मिळून त्या ठिकाणी नगरपालिका विधानसभेला आपण विजय घेतला, नगरपालिकेला आपण विजय घेतला, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये विजय घ्यायचा असेल आणि खरंच गावातली कामं आणि जयाभाऊंकडनं 200 कोटी रुपये आणायचे असतील. आता ग्रामविकास मंत्र्याचं राज्य आहे, आता नगरपालिका नाही, ग्रामविकास खात्याचं राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक गावाचा विकास करायचा असेल तर उमेदवार बघून काम करून चालणार नाही, आपल्याला पार्टी बघून काम करावं लागणार आहे. मग कुणी असो, एक असो, ब असो, जातीचं समीकरण जमलं तर ठीक, एखाद्या जातीचं समीकरण नाही जमलं तर ठीक, उमेदवाराची कॅलिबर बघून त्या ठिकाणी त्याला निवडून आणायचे. आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये 10 जागा येतात, 8 इकडं आणि 2 तिकडं. या 10च्या 10 जागावर आपल्याला विजय घ्यायचा आहे. उत्तर कोरेगावच्या 2 जागांचे इंटरव्ह्यू आपले उद्या आहेत आणि 10च्या 10 जागेवर आपल्याला जर घ्यायचं असेल तर उमेदवाराला मतदान न करता पार्टीला मतदान आपल्याला सगळ्याला करावं लागणार आहे. मग तो चिन्ह कुठला असेल, पार्टी कुठली असेल, पक्ष कुठला असेल, कुठंही आपल्याला न बघता ताकदीने काम करावं लागणार आहे. नव्या लोकांचे काय प्रवेश झाले त्यांचा समावेश करून त्यांना थोडं आपल्यात सगळ्यामध्ये मिक्स करून पुढं काम करावं लागणार आहे. आणि फलटण तालुक्यातला पंचायत समितीचा विजय झाल्याशिवाय मला बाहेर पडता येणार नाही. मी आता नगरपालिकेला माढा मध्ये गेलो नाही, कारण जी पायात ज्यांनी बेड्या टाकल्यात 30 वर्षात, तुम्ही 30 वर्षाचा 35 वर्ष झालेलं बघताय. अनेक लोक त्यांच्याबरोबर पूर्वी जयाभाऊ काम करणारे अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. पण तुम्हाला आता फरक दिसतोय ना. आमदारांचा आत्ताच गाव दौरा झाला. मला वाटतं प्रत्येक गावामध्ये नाही येऊ शकले, पण जवळपास 70 गावामध्ये आलेत. बऱ्यापैकी आमदार सगळ्या ठिकाणी आलेत, बरोबर आहे ना. आमदारांनी जागेवर या ठिकाणी जनता दरबार घेतला, त्या ठिकाणी गावामध्ये जाऊन गावाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. असं 30 वर्षात कधी होताना पाहिलंय का तुम्ही? नीरादेवगरचे कॅनॉल आपल्या आता खोदायचे काम चालू आहे. इकडून धोंबलकोडीचं बारमाहीकरणाचं काम चालू आहे. तिकडून तात्यांच्या इकडं सुरोडीचं कॅनॉल
मला वाटतं आता पूर्ण होत आलं असेल. 3-3 कॅनॉल त्या ठिकाणी झाले. काम करताना आपण बघतोय सर्व बाजूने रस्ते आपण चांगलं बघतोय. मग आपलं भांडवल जे आहे ते आपलं भांडवल विकासाचं भांडवल आहे आणि हे विकासाचं भांडवल आपल्याला एनकॅश करायचं. त्यासाठी ही निवडणूक कुणावर टीका करून आपण मोठं होणार नाही, कुणाला नावं ठेवून आपण निवडून येणार नाही. आपण काय केलंय, आपण काय करणार आहे एवढ्यावरच या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे. मला असं म्हणायचं नाही की ह्यांनी काय केलं नाही म्हणून लोकांनी आम्हाला मतदान द्या, रामराजेचा गट हा निष्क्रिय ठरला म्हणून आम्हाला मतदान द्या, आम्ही कार्यक्षम आहे म्हणून आम्हाला मतदान मागण्याची, पॉझिटिव्ह मतदान मागण्याची ही आपल्याला सगळ्यांना पुढं जावं लागणार आहे. आपण सगळे मतदार नाही, आपण सगळे प्रमुख कार्यकर्ते, बरोबर आहे ना. मग मला एकदा आणि या ठिकाणी जयाभाऊ वेळात वेळ काढून आलेत त्यांना एकदा हात वरती करून सांगा की गुलाल घेणार म्हणून. जरा पत्रकार बंधूंना पण माझी विनंती आहे की सगळ्यांचं या उमेदवारी अर्जासाठी आलेल्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले. मी आदरणीय जया